चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। या निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहेत। मतदानासाठी आता केवळ 8 दिवस शिल्लक आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे। उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे तसतसा निवडणुकीच्या प्रचारालाही वेग येत आहे। वणी शहरातील मतदारांच्या मनात काय आहे या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरच्या टीमने जाणून घेतल्या काही प्रतिक्रिया। चंद्रपूर लोकसभा वणी आर्णी क्षेत्राच्या आपण वणी शहरामध्ये आहोत आणि आपण माझ्या पाठीशी आपण बघताय तर पेट्रोल पंप आहे आणि जनसामान्य पेट्रोल भरण्यासाठी इथे आलेले आहेत आणि लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे। प्रचाराची धुमाळ इथे सुरू आहे आणि अशामध्ये आपण जनसामान्यांशी विचारणार आहोत। या लोकसभेची निवडणूक आहे। काका कुठल्या गावचे आहेत आपण? निमनी धमकोला। काय नाव आहे आपलं? सोनेरावय्या कुंबरे। काय वाटतंय लोकसभेची निवडणूक लागली आहे, काय कोण लढतीत सरस आहे, कोण जिंकणार असं वाटतं? आता जिंकणार कोण जिंकन, आता कोणाला मत पडन तो जिंकन। हवा कोणाची सुरू आहे? हवा सध्या बीजेपीची है। आपका नाम क्या है? मोहसिन खान। आप कहाँ से हो? वनी से। कैसा माहौल है और ये चुनाव का जो बिगुल बज चुका है कैसा लग रहा है आपको? क्या है, वनी के हिसाब से तो दोनों में टक्कर दिख रही है। दोनों कौन? कांग्रेस दोनों में टक्कर दिख रही है। दादा कोणता पक्ष योग्य वाटेल तुम्हाला? बीजेपी। काका आपल्या वणी क्षेत्रासाठी जो उमेदवार आहे लोकसभेसाठी 15 उमेदवार आहे, त्या 15 उमेदवारांपैकी आपला योग्य उमेदवार कोणता राहील? योग्य उमेदवार राहील आपला नितीन सुधीर मुनगंटीवार। सुधीर मुनगंटीवारच का बरं? का बरं? ते माणूस चांगला आहे। अच्छा। आणि सगळ्यांना घेऊन चालणारा आहे। काका आपलं कोणता उमेदवार योग्य राहील ते सांगाल? माझं मत, मी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जे आहेत माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मी देणार आहे। सगळ्यांकडे गाड्या होत्या पण पायदळ चालण्यासारखे रस्ते नव्हते। हा जो बदल आहे अलीकडच्या 10 वर्षात दिसलेला तो विजनमुळे दिसला आहे। ज्याच्याकडे पुढच्या 100 वर्षाचं विजन आहे त्यांनी राजकारणात यावं, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नितीन गडकरी। आणि त्या पावलावर पाऊल टाकून हे जे त्रिकूट आहे म्हणजे गडकरी साहेब, मुनगंटीवार साहेब आणि फडणवीस साहेब या तिघांनी मिळून जो काही विदर्भाचा विकास करण्याचं जे हाती घेतलेलं आहे त्याला साथ देणं हे जनतेचं कर्तव्य आहे मी तर म्हणतो। काय सांगाल, कशी हवा सुरू आहे? हवा तर एकदम काट्याची लढत आहे या मतदारसंघामध्ये। पण एका बाजूने जर आपण बघितलं तर प्रतिभाताई या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत। एक सहानुभूतीची लाट ताईच्या मागं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही जातीचं समीकरण लोकांमध्ये ऐकायला मिळतं कुणबी वोटर्सचं, त्यामध्ये मागच्या वेळेला जे समजा बाळूभाऊला सहानुभूती मिळाली तशा प्रकारची सहानुभूती प्रतिभाताईला मिळेल असं लोकांच्या चर्चेतून असं